नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कवडे तुमचं कवडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल करून सहर्ष स्वागत करतो। बघा, आज आपण मेन्सुरेशन मध्ये आज आपलं तिसरं लेक्चर आहे। हा इयत्ता 10वीच्या जिओमेट्री मध्ये एक महत्त्वाचा चॅप्टर आहे। आपण मागच्या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 मधील पहिली 7 गणिते बघितली। या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण बघणार आहे किंवा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे 8 ते 12 ही 5 गणिते आज बघणार आहे। याच्यामध्ये थोडीशी माहिती देतो। आपण पहिल्या लेक्चर मध्ये शेप्स वगैरे काय बघितलेले, 2D 3D शेप्स बघितलेले। याच्यामध्ये यांचे जे 2D शेप्स आहेत त्यांचे आपण काय बघितलेले, एरिया, पेरिमीटर हे बघितलेले। मग ह्यातले महत्त्वाचे म्हणजे आपले 3D शेप्स। हे 3D ऑब्जेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये क्यूबचं किंवा क्यूबॉइड आहे पहिला, हा क्यूबॉइड। क्यूबचं काय आहे, टोटल सरफेस एरिया 2 कंस आहेत, LB + BH + LH। व्हॉल्यूम काय आहे, L × B × H। इथं क्यूबचं काय आहे, क्यूबचं जे टोटल सरफेस एरिया येणार आहे 6 × साइड स्क्वेअर, 6 × A² म्हणा नाही तर x² म्हणा। व्हॉल्यूम काय येणार आहे, साइडचा क्यूब येणार। त्यानंतर महत्वाचं सिलेंडर। या हे जे एक्सरसाइज आहे याच्यामध्ये आपण मेनली सिलेंडर, कोन आणि स्फिअर बघणार आहे। या याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे। आताचे जे 5 गणित आहेत त्याच्यामध्ये जास्त लागणार आहे। वापरणार कसं, त्याचा फॉर्म्युला बघा काय दिला आपल्याला, की ह्याचा फॉर्म्युला काय, आपल्याला काय करतो आपण, टोटल सरफेस एरिया। टोटल सरफेस एरिया म्हणजे जर तुम्हाला असा सिलेंडर दिलाय, त्याला वरून पेंट करायचंय, त्याला कागद गुंडाळायचा आहे, मग किती कागद लागेल, तर त्यासाठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागतं, टोटल सरफेस एरिया। मग कसं लागणार, कर्व पार्ट, त्यामध्ये असं कर्व पार्ट असतो आणि वर सर्कल आहे खाली सर्कल असतो, मग 2 सर्कल आहे। कर्व पार्टचं काय येणार आहे, 2πrh आणि 2πr²। याचं टोटल फॉर्म्युला म्हणजे 2πr कंसामध्ये h आधी r। व्हॉल्यूम काय येतं, πr²h। इथं पाय काय घ्यायचं आहे, 22/7 किंवा 3.14। दोन्हीपैकी कुठला तरी घेतला तरी तुमचं उत्तर येणार आहे। पुढे कोन, कोनाचं आहे। कोनामध्ये काय असतात, 2 हाईट असतात, एक रेडियस असते खाली सर्क्युलर भाग असतो, ही रेडियस असते, ही परपेंडिक्युलर हाईट असते आणि ही असते स्लॅन्ट हाईट असते, L तिरकस उंची म्हणतात त्याला, स्लॅन्ट हाईट। मग तेव्हा टोटल सरफेस एरिया काय असतो, ह्याचा पण कर्व भाग असतो, त्याला वक्रपृष्ठ म्हणतात मराठीमध्ये। मग कर्व पार्ट आहे आणि एक सर्कल, खालचं एक सर्कल टोटल सरफेस एरिया म्हणजे ते काय येणार आहे, πrl + πr²। यांची πr कॉमन घेतला, कंसामध्ये राहतं L + r। ओके, मग व्हॉल्यूम काय येणार, 1/3 πr²h। हे 2 फॉर्म्युले महत्वाचे आणि हे 2 सर्कल आणि हेमिस्फिअर। आता हा स्फिअर झाला, सॉरी स्फिअर आणि हेमिस्फिअर। स्फिअर काय येणार आहे, टोटल सरफेस एरिया। टोटल सरफेस एरिया काय येणार आहे, 4πr² आणि व्हॉल्यूम काय येणार, 4/3 4/3 πr³। इथं हेमिस्फिअर काय येणार आहे, त्याचा टोटल सरफेस एरिया कसा येणार आहे, आपण हेमिस्फिअर याला मधून कट केला, याला सगळ्या साईडनी कलर द्यायचा आहे किंवा याला काय करायचं आपल्याला, ह्याला जर समजा आपल्याला एखादा कागद रॅप करायचा आहे तर कसं करणार, वरचा एक सर्कल येणार आहे आणि खालचा आपला वक्र भाग, कर्व पार्ट। मग कर्व जो पार्ट आहे त्याचं काय येणार, इथून घेणार आपण अख्ख्याचं की ते 4πr², ते तर काय येणार आहे, अर्ध्याचं 2πr² अधिक एक सर्कल त्याचं πr², दोघांची बेरीज किती आली आपली, 3πr²। इथं व्हॉल्यूम कसं काढणार आपण, अख्ख्याचं काय होतं 4/3 πr³ होतं, ह्याचं निम्म 4/3चं निम्म काय येतं 2/3, 2/3 πr³। हे आपण चार महत्वाचे फॉर्म्युले बघितले की आपल्याला लागणार आहे। याच्यावरून आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करू। पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, की इन फिगर, ही जी फिगर दिलेली आहे, अ टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फिअर। हा जो टॉय आहे तो हेमिस्फिअर, अ सिलेंडर अँड अ कोन या 3 शेप्सनी ते बनलेला आहे। फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय। टोटल एरिया म्हणजे टोटल सरफेस एरिया विचारतो, व्हॉल्यूम म्हटलं असतं तर व्हॉल्यूम विचारलं असतं, टोटल एरिया सरफेस एरिया। हा एक टॉय, पेन्सिल सारखे एक टॉय बनवले, मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, 3 वेगवेगळे शेप्स घ्यावे लागतील। मग इथं आपण सोल्युशन घेऊ। Here, let the dimensions be इथं जे डायमेन्शन्स आहेत ते आपल्याला मनाने नाही घ्यायचे, इथं आपल्याला सांगायला लागेल की ह्याला हे म्हणतोय त्याला हे म्हणतोय। इथं काय येणार आहे, इथं आपण लिहिणार
रेडियस ऑफ, इतर तिघांची रेडियस सेम येणार, रेडियस ऑफ काय म्हणणार आपण, कोन, सिलेंडर अँड हेमिस्फिअर इज इक्वल टू आर, इज इक्वल टू किती येणार आहे, 3 सेंटीमीटर. हे म्हणतो आर बरोबर आपण 3 सेंटीमीटर घेतो. इथं आपण म्हणणार हाईट ऑफ पोल, हाईट ऑफ कोन काय येणार आहे, आपण याला मानू h1 इज इक्वल टू काय येणार आहे, 4 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर हाईट ऑफ सिलेंडर त्याला मानू आपण h2, हे किती येणार आहे आपली 40 सेंटीमीटर. ओके, एवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तिन्हीची आपल्याला काय म्हटली, हाईट मिळालेली. विथ आपण म्हणणार आपल्याला काय टोटल सरफेस एरिया आहे, टू फाइंड टोटल सरफेस एरिया. area of a toy, therefore total surface area इथं आपण लिहू S इज इक्वल टू काय करायला लागेल आपल्याला, इथं जे हेमिस्फिअर आहे त्याचा टोटल सरफेस एरिया, त्यानंतर जो सिलेंडर आहे त्याचा एरिया आणि जो कोन आहे त्याचा एरिया. म्हणजे आपण यांना सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर प्लस सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. ओके, तिथं तिकडच लिहायचं जागा नाही येतं, इथं आपण लिहू आपण सरफेस एरिया ऑफ कोन. ठीक आहे. आपल्याला काय करायला लागेल, जो या सगळ्यांची काय करायला लागेल, आपल्याला टोटल सरफेस एरिया घ्यायला लागेल प्रत्येकाचा. पहिल्यांदा हेमिस्फिअरचा एरिया घ्यायचा, त्याच्यानंतर सिलेंडरचा घ्यायचा, त्यानंतर मग कोनचा घ्यायचा. पुटिंग we know the formula, absolutely we know the formula. ठीक आहे. मग आपण लिहिणार S इज इक्वल टू काय, इथं S इज इक्वल टू कसं काढणार आपण, पहिल्यांदा हेमिस्फिअर अर्धा जो स्फिअर आहे त्याचा आपल्याला काय पाहिजे, सरफेस एरिया. तो काय येणार आहे, मग अशा आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितला, अख्खा जो स्फिअर असेल त्याचा अख्ख्याचा जे फॉर्म्युला येतो तो काय येतो 4 पाय आर स्क्वेअर. याचा अर्धाचे म्हणून काय येणार आहे 2 पाय आर स्क्वेअर अधिक जो सिलेंडर आहे, सिलेंडरचं काय येणार आहे, सिलेंडरचं पाय आर स्क्वेअर 2 पाय आर एच येणार, 2 पाय आर एच. इथं हाईट कुठली घेतली आपण, सिलेंडरची हाईट काय येणार आहे h2 अधिक आणि कोन राहिला, कोनचं काय येणार टोटल सरफेस एरिया. तिथे काय काढायला लागेल आपल्याला, इथं आपण लिहिणार पाय आर एल. बस. आता एल कुठला आहे ना, ह्याची तिरकस उंची, याची तिरकस उंची नाही दिली आपल्याला, तिथं आपल्याला हे वापरायला लागेल. तिथं आपल्याला छोटंसं द्यायला लागेल. इथं जर h1 दिलंय, काम करू आपण, इथं आपण एक छोटीशी लाईन टाकू, कारण आपल्याला तिथं लागणार आहे. h1 इथं दिलंय, therefore L इज इक्वल टू, इथं आपण लिहू L इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस h1 स्क्वेअर रूट मध्ये इज इक्वल टू 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर डायरेक्ट 5.
तर 3, 4, 5 त्रिकोट असतो तो येतात. दॅट इज L इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. हे एक महत्वाचं, कारण आपण इथं काटकोन त्रिकोण बघतो. जर आपण कोण जर असं सरळ घेतला त्याच्यामध्ये ही परपेंडिक्युलर हाईट असते आणि ही रेडियस असते, आणि ही तिरकस काय असते, लेंथ असते, स्लॅंट हाईट असते. मग हा राईट अँगल ट्रायंगल झाला याच्यामध्ये असा, याच्यामध्ये एच आणि आर, एच स्क्वेअर अधिक आर स्क्वेअर बरोबर एल स्क्वेअर, अशा प्रकारे आपला फॉर्म्युला येणार. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज अधिक लिहिलं तरी चालेल. पुटिंग व्हॅल्यूज इन अबोव इक्वेशन. वी गेट, ठीक आहे. आपल्याला काय भेटते याच्यामध्ये, एस इज इक्वल टू 2 इंटू पाय, याची व्हॅल्यू आय थिंक पाय मध्ये येते. इथे काय करू, 2 पाय सगळीकडे पाय कॉमन आहे. आर काय का सगळ्यांकडे सेम, सगळीकडे सेम कॉमन आहे. पाय आर इथे मी काय करतो, पाय आर कॉमन घेतो. शिल्लक काय आहे इथं, पाय आर जर कॉमन घेतला इथे शिल्लक काय आहे, पाय आर कॉमन घेतला, इथे काय शिल्लक राहील 2r, अधिक इथं पाय आर कॉमन घेतला काय राहील 2h, अधिक पाय आर कॉमन घेतलं शिल्लक काय राहील l. आता याच्यामध्ये व्हॅल्यू होते इथं पाय इंटू रेडियस काय आली आपली 3 कंसामध्ये 3 2 6, अधिक इथं जी हाईट आहे ती h2 आहे. h2 काय आहे आपली इथं जी h2 आहे ती काय आहे 40 गुणे 80, अधिक जी l आहे जी आपण तिरकस स्लॅट आहे ती किती आली आपली 5. ओके, इथं पाय गुणिले 3 गुणिले 6 आणि 5 11, 80 अधिक 11, 80 10 90, 90 ने 91, म्हणजे गुणाकार करायचा. 3 1 3, 3 9 27, 273 आले 273. आपलं उत्तर बरोबर आहे. याला तुम्ही गुणिले 3.14 केलं किंवा 2207 केलं तर तुम्हाला प्रॉपर व्हॅल्यू भेटेल. इथं काय येणार 273 पाय. वेद आपण लिहिणार आन्सर. Here we get the total surface area of the given toy as 273 पाय. 273 पाय. ओके, किंवा जर तुम्ही एक्स्ट्रा साठी जरी तर तुम्ही छोटीशी डायग्राम काढले तरी चालेल. की समजा तुम्ही ते असं हेमिस्फिअर काढला जिची रेडियस आर आहे, त्याच्या खाली तुम्ही एक सिलेंडर काढला जिची तर रेडियस आर आहे, इथं हाईट h2 आहे, त्याच्या खाली जर असा कोन काढला की तुम्ही इथे दाखवते तर तुमची चित्रकला चांगली असेल तुम्ही काढू शकता. अशा प्रकारे तुम्ही काढलं तरी चालेल. ते दिसायला थोडं इम्प्रेशन दिसतं की जो पेपर तुमचा चेक करणार आहे त्या टीचरला दिसतं की बाबा याला येतंय, याला कळतंय नेमकं काय करायचं, आणि थोडं आकर्षक दिसतंय. जसं की पेपरला तुम्ही वेगवेगळ्या कलरने देतात. जर स्वाध्याय गृहपाठ असेल, असाइनमेंट असेल, त्याला जर तुम्ही रंगीत केलं तर ते दिसायला छान वाटतं. तसंच हे एक्स्ट्रा काम आहे. याला हे चित्र काढल्यामुळे तुम्हाला काही एक्स्ट्रा मार्क भेटणार नाही, पण चेक करणाऱ्याला जर छान वाटतं, ते बघायला छान वाटतं, चेक करायला अजून भारी वाटतं की बाबा या पोराला माहिती आहे, त्या विद्यार्थ्याला माहिती आहे की कसं सोडवते, कसं सोडवायचे वगैरे. ओके, पुढं 8 नंतर 9वा क्वेश्चन असं आपल्याला दिलेलं आहे की इन द फिगर 7.12 ही जी अशी फिगर दिली आहे, अ सिलेंड्रिकल रॅपर ऑफ फ्लॅट टॅबलेट्स इज शोन. याच्यामध्ये काय सिलेंड्रिकल गोळ्या आहेत. द रेडियस ऑफ अ टॅबलेट इज 7 mm. ही जी टॅबलेट आहे याच्यामध्ये काय असणार आहे, अशा गोळ्या असणार आहे. त्याची जी रेडियस आहे ती रेडियस किती आहे 7 mm आणि इट्स थिकनेस इज 5 mm. किती आहे 5 mm. जाडी काय आहे 5 mm. हाऊ मेनी रिसर्च टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. या रॅपर मध्ये किती येतात, म्हणजे पॉपिन्स बघितलं का, पॉपिन्स असेल, पोलो असेल,
त्याचे जे गोळ्या असतात ते कसे असतात, सिलेंड्रिकल गोळ्या असतात. जास्त करून इथं कार्मेल पॉपिन्स जो आपला गोल असतो त्याची गोळी कशी असते, त्यामध्ये गोल असतं असं होतं. आपल्याला कसे टोटल एकच अशी अखंड गोळी पाहिजे, त्यामुळे पॉपिन्स हे जास्त योग्य एक्झाम्पल आहे. मग ही जी गोळी आहे ते कशात आहे, एक असा सिलेंड्रिक असं एक रॅपर आहे. याची लेंथ किती आहे, 10 सेंटीमीटर, म्हणजे तेच किती आहे, 100 mm. आणि ह्याची जी डायमीटर आहे अख्खं ते 14 mm आहे, म्हणजे याचं रेडियस किती असणार आहे, 7 mm. हे 7 mm, हे पण 7 mm. याची जी लेंथ आहे ती किती आहे, 5 mm आहे. असे 100 mm मध्ये किती मावते, म्हणजे इथं प्रॉपरली बसतोय. इथं आपण हे तुम्ही डायग्राम काढले उत्तम, नाही काढले तरी ठीक आहे. इथं आपण लिहिणार सोल्युशन, ठीक आहे. Here in above diagram किंवा as we can see in above diagram as you can see in above diagram, वरच्या डायग्राम मध्ये जसं आपण बघू शकतो त्यामध्ये काय दिसतंय रे आपल्याला, या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय, रेडियस ऑफ काय म्हणणार आपण, टॅबलेट अँड टॅबलेट आणि काय रॅपर इज सेम. रेडियस ऑफ टॅबलेट्स अँड रॅपर इज सेम किंवा इक्वल. Therefore, R is equal to आपण 7 mm. काय घेऊ, R काय घेऊ, 7 mm. किंवा रेडियस ऑफ टॅबलेट्स इथं म्हणणार हिअर बोथ शेप्स आर सिलेंड्रिकल. दोन्ही जे आकार आहेत ते कसे आहेत, सिलेंड्रिकल, सिलेंडरच्या आकाराचे. देअरफॉर किंवा सिलेंड्रिकल विथ 5 mm and 100 mm height. 5 mm and पहिल्यांदा आपण टॅबलेट घेतो म्हणतो 5 mm आणि 100 mm height. Therefore, इथे H1 is equal to 5 mm, H2 is equal to काय येणार आहे, H2 काय येणार आहे 100 mm. ओके, अशा प्रकारे येणार आहे. अशा प्रकारे आपली मांडणी येणार आहे. ओके, मग पुढे आपण काय म्हणणार, अशा प्रकारे आपली मांडणी झालेली. याच्या पुढे आपण काय म्हणणार की या रॅपर मध्ये सगळ्या गोळ्या बसतात म्हटलं तर त्या दोघांचं व्हॉल्यूम काय असलं पाहिजे, सेम. इथं आपण लिहिणार let's assume X tablets fit in the wrapper. ठीक आहे, रॅपर मध्ये काय X टॅब्लेट्स बसतात. Therefore, volume of X tablets is equal to volume of wrapper. ओके, म्हणजे की व्हॉल्यूम ऑफ एक्स टॅबलेटच्या गोळ्या आहेत, गोळ्यामध्ये काय एक्स गोळ्या बसतात की 5, 10, 15, 20 अशा काही गोळ्या बसतात आणि त्या रॅपरमध्ये पण तेवढीच कॅपॅसिटी आहे. मग एकूण दोघांची व्हॉल्यूम काय असणार आहे, सेम असणार आहे. तर सेम प्रकारे गोळ्या कुठल्या येतात, मेंटॉसच्या येतात. मेंटॉसच्या कशा असतात, सिलेंड्रिकल नसतात, त्या कशा असतात अशा थोड्याशा इलिप्टिकल आकाराच्या असतात, त्यामुळं त्या नाही चालणार. इथं काय येणार आहे, पॉपिन्सच्या गोळ्या जास्त पडतात. पण तुम्ही आयडिया घेऊ शकता, ह्याच्यामध्ये थोडी मोठी कॅपॅसिटी आहे. देअरफॉर इथं आपण काय लिहिणार की जो सिलेंड्रिकल आहे त्याचं काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर इंटू H1 गुणिले एक्स
इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर H2 बरोबर. मग इथं आपण काय करणार, x इज इक्वल टू इकडे एक गुणिले तिकडे भागिले x इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इथं आर स्क्वेअरच्या जागी आपण काय टाकू, इथं रेडियस टाकू. रेडियस किती आपली 7 स्क्वेअर गुणिले H2 किती आहे 100 आहे म्हणजे 100 कुठे लिहू 100 भागिले पाय गुणिले आर स्क्वेअर 7 गुणिले H1 किती आहे आपला जो H1 आहे कुठे गेला H1 इथं 5 पायला पाय गेला 7च्या वर गेला 7च्या वर गेला इथं राहिलं काय 100 भागिले 5 काय नाही 5 गुणिले 10 20 x इज इक्वल टू 20. मग इथं आपण काय म्हणणार की त्या रॅपर मध्ये किती गोळ्या बसतात तर एकूण 20 गोळ्या बसतात. इथं आन्सर आला आपलं. द total of 20 tablets the total of 20 tablets will fit in the given wrapper. रॅपर म्हणजे काय होणार आहे, त्याचं जे कोटिंग असतं कागद वगैरे असतं त्याच्यामध्ये किती बसतील एकूण 20 गोळ्या बसतील. तर कसं कंपनी मॅन्युफॅक्चर करताना बनवत असताना कसं एकदम प्रॉपर मेजर घेऊन बरोबर मापाचे घेते. कुठे ढगळं वगैरे वाढत्या अंगासाठी असं नाही. ते तुम्हाला कपडे आपल्याला कपडे घेताना कसं वाढत्या अंगाचे घेतले जातात लहान मुलांना. इथं तसं नसतं, इथं प्रॉपर फिटिंग असतं. तुम्ही जर बिस्किट पुढचा जर कागद बघितला त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते, जसं 10 बिस्किटाचे असेल तर 10 बिस्किट 11 बिस्किट तुम्ही नाही बसू शकत. कुठेही कशी किंचित जागा सुद्धा शिल्लक नसते. कारण ते मॅन्युफॅक्चरिंग करताना मोठ्या प्रमाणात करत असते. त्यामुळं कसं होतं की ते विचार करून करतात. ओके हे झालं. नेक्स्ट 10वा क्वेश्चन बघा. काय दिले, एक टॉय दिलेला आहे आपल्याला. शोज अ टॉय फिगर 7.13 याच्यामध्ये टॉय दाखवलेला आहे. इट्स लोअर पार्ट इज अ हेमिस्फिअर. खालचा काय हेमिस्फिअर आहे आणि द अपर पार्ट इज ऑफ अ कोन. वरचा पार्ट काय कोन आहे. फाइंड द व्हॉल्यूम अँड द सरफेस एरिया ऑफ द टॉय फ्रॉम द मेजर शोन इन द फिगर. ह्याच्यामध्ये दाखवलं याचं काय करायचं आपल्याला टोटल व्हॉल्यूम आणि टोटल सरफेस एरिया काढायचा. इथं आपण काय करू सोल्युशन. as we can see in above diagram, ठीक है. let the dimensions be याच्यामध्ये डायमेन्शन्स काय येणार आहे, त्याचे डायमेन्शन्स काय म्हणतात डायमेन्शन्स बी. तिला आपण म्हणणार रेडियस ऑफ हेमिस्फिअर असं बघ. रेडियस ऑफ हेमिस्फिअर इज इक्वल टू रेडियस ऑफ कोन. म्हणजे जो खालचा हेमिस्फिअर आहे त्याची रेडियस आणि वरचा जो कोन आहे त्याची रेडियस दोन्ही काय इक्वल आहे. इज इक्वल टू आर इज इक्वल टू रेडियस काय येते 3 सेंटीमीटर. किती येते टोटल 3 सेंटीमीटर. ओके मग पुढे आपण काय म्हणणार रेडियस 3 सेंटीमीटर आली. पुढे काय काढायचं आपल्याला हाईट ऑफ कोन. इथे हाईट ऑफ कोन पण खालच्या काय दुसरं काय फक्त हाईट लागेल. वरची हाईट ऑफ कोन इज इक्वल टू H1 इज इक्वल टू किती आहे 4 सेंटीमीटर. ठीक आहे. देअरफॉर L इज इक्वल टू रूट मध्ये एक 3 उंची काढायची ना आपल्याला. L काढता आली पाहिजे. इथे काय म्हणणार आर स्क्वेअर अधिक H स्क्वेअर रूट मध्ये 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर 5. ठीक आहे. दॅट इज L इज इक्वल टू 5. लेंथ किती येणार आहे आपल्याकडे 5 येणार. ओके बस एवढी मांडणी येणार. बस एवढीच मांडणी येणार. पुढे काय म्हणता येईल आपल्याला अजून बस एवढंच. मग इथं आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं फाइंड द व्हॉल्यूम ऑफ
व्हॉल्यूम अँड द सरफेस एरिया. इथं आपण लिहिणार टोटल व्हॉल्यूम ऑफ द टॉय. टोटल व्हॉल्यूम ऑफ द टॉय, पूर्ण जो टॉय आहे, पूर्ण आकार आहे, त्याचं आपल्याला काय करायचंय, व्हॉल्यूम काढायचंय. इथं आपण काय म्हणणार, व्हॉल्यूम ऑफ काय म्हणणार, हेमिस्फिअर. व्हॉल्यूम ऑफ कोन. ठीक आहे, पूर्ण हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम आणि कोनचं व्हॉल्यूम. ठीक आहे, मग पूर्ण हेमिस्फिअर जो आहे त्याचं व्हॉल्यूम काय येणार आहे आपल्याकडे, त्याचं हेमिस्फिअर. आता अख्खा जो स्फिअर असतो त्याचं व्हॉल्यूम काय असतं, 4/3 पाय आर क्यूब असतं. त्याचं निम्म काय येतं, 2/3 पाय आर क्यूब अधिक व्हॉल्यूम ऑफ कोनचं व्हॉल्यूम काय येतं, कोनचं व्हॉल्यूम असतं पाय आर स्क्वेअर एच. काय येणार आहे, एच. मग याच्यामध्ये सेम काय येते, पाय आर स्क्वेअर कॉमन येते. नाही, कोनचं काय येणार, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. काय येणार, पाय आर स्क्वेअर एच 1/3. ह्याच्यातून कॉमन काय निघेल, पाय आर स्क्वेअर. मग आपण जर पाय आर स्क्वेअर जर कॉमन घेतले तर शिल्लक काय आहे, 2r/3 अधिक इथं पाय आर स्क्वेअर कॉमन घेतला, शिल्लक काय राहील, h/3. ओके, मग तेच व्हॅल्यू इथे द्यायची, पाय 3.14 गुणिले आर. रेडियस काय आपली 3चा वर्ग गुणिले कंसामध्ये 2 गुणिले आर म्हणजे 3 भागिले 3 अधिक हाईट किती आपली 4/3. हे जर सोडवलं तर आपल्याला काय भेटते, इथे आपण लिहू v इज इक्वल टू काय नाही, 3.14 3चा वर्ग 9 गुणिले कंसामध्ये. या कंसाचं डायरेक्ट आपण सॉल्व्ह करून लिहिलं. तर काय नाही, छेद समान 3 तसाच, 3 दुने 6 अधिक 4 काय येणार आहे, 10/3. काय येणार आहे, 10/3. ओके, टोटल काय येणार आहे, 10/3. याला पण भाग लावायचा, 3 1 3 3 3 9. याचा गुणाकार काय येतो, 3 चौक 12/2 हात चाललाय, 3 1 3 आणि 1 4 आणि 3 चौक 12. दोन संख्येचे आणि दशांश चिन्ह आणि हे काय होईल, 1 दशांश चिन्ह मागं सरतं. काय येणार, 124.2. याचं व्हॉल्यूम द्यायला पाहिजे 124.2. इथं v बरोबर काय येणार आहे, चुकलं काय, 3 चौक 12/2 चाललाय, 3 3 1 4 3 3 9 9 94.2 सेंटीमीटर क्यूब. ओके, हे काय ना 94.2 आपलं काय आलं, टोटल व्हॉल्यूम आलं. इथे आपण काय म्हणणार, इथं स्टार करायचं, इथे दुसरा स्टार करू. काय म्हणणार, टोटल व्हॉल्यूम ऑफ कशाच पाहिजे, टोटल व्हॉल्यूम, टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय. टोटल ऑफ द टॉय. ठीक आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ द टॉय, पूर्ण टॉयचा जर सरफेस एरिया काढला तर काय म्हणणार, सरफेस एरिया ऑफ टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. ठीक आहे, आणि टोटल सरफेस एरिया ऑफ कोन येणार आहे. ऑफ द कोन काय लागणार आहे आपल्याला, टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. हेमिस्फियरचा सरफेस एरिया अधिक जो कोन आहे, कोनचा सरफेस एरिया. कोनचा सरफेस एरियामध्ये काय येणार, फक्त कर्व पार्ट येणार आहे. आणि जो आपल्याकडे हेमिस्फियर त्याचा काय येणार आहे, अर्धा भाग येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये फॉर्म्युला काय येणार आहे, ही सरफेस एरिया पूर्ण स्फिअरचा काय असतो, 4πr². त्याचे निम्मा काय येणार आहे, 2πr² अधिक जो कोन आहे त्याचा काय येतो, πrl येतो. काय येतो, πrl.
इथं कॉमन काय आहे का पाय आर कॉमन आहे, इथे शिल्लक काय आहे पाय आर कॉमन घेतल्यानंतर 2r अधिक एल. ठीक आहे, इथे काय येणार आहे पाय आर, इथे जागा कमी पडते आपल्याला. पाय आर काय 3.14 म्हणजे रेडियस 3 गुणिले 2r रेडियसची दुप्पट 3 गुणिले 6 अधिक एल, एल म्हणजे तिरकसंची किती आली आपली 5, 6 5 3.14 गुणिले 3 गुणिले 11. ठीक आहे, 3 गुणिले 6 अधिक एल 11. याचा गुणाकार करायला लागेल. 3 चौक 12 2, 3 1 3 1 4, 3 3 9 गुणिले 11, 11 2 22 2, चला 2 11 चौक 44, 204 99 103, 2 सेंटीमीटर दशमिक 103.62 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, बस गाडी करतील कसं होतो. हो, आपलं फायनल व्हॉल्यूम, फायनल आन्सर योग्य. आन्सर लिहू. इथे काय म्हणाला हिअर वी गेट द टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. इथे आपण हिअर here we get the total surface area. नाही पहिल्यांदा आपण व्हॉल्यूम करतो. टोटल व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया ऑफ द टॉय ॲज पहिल्यांदा व्हॉल्यूम काय 94.2 सेंटीमीटर क्यूब अँड 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली. थोडस मोठं गणित झालं पण अशी गणित येतात तुम्हाला. ओके, अशा प्रकारे गणित सोडवली पाहिजे. एवढं मोठं लिहिलं पाहिजे. एवढं मोठं लिहिलं तर काय तुमचा अर्धा मार्क सुद्धा कोणीही कट करू शकत नाही. तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मार्क भेटतील. आणि तर लास्टला कसं होतं एक्झाम मध्ये तुम्ही लिहिता ते लास्ट तुमच्यावरच येणार आहे. तुम्ही कसं लिहिणार त्यातलं तुमचं अर्ध लक्षात राहिलं का अक्का लक्षात राहिलं. अक्का लक्षात राहिलं तर काय होणार नक्की 100% तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क. तर याच्यामध्ये जर तुम्ही कुठं मध्ये काटछाट केली तर मला काय सांगता येणार. पण एवढं लिहिलं तर नक्की 100% तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटणार. कुठलाही कसलाही हार्डली किंवा अवघड चेक केला तर तुमचं उत्तर काय येणार आहे बरोबरच आहे. पुढे बघा, पुढचं क्वेश्चन काय दिलं आपल्याला फाइंड द सरफेस एरिया अँड द व्हॉल्यूम ऑफ द बीच बॉल शोन इन द फिगर. याचं काय करायचं आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम. सोल्युशन काय म्हणतात ॲज यू कॅन सी इन अबाउट डायग्राम. सी इन अबाउट डायग्राम ठीक आहे. इथे काय म्हणणार आपण रेडियस ऑफ बॉल इज इक्वल टू काय येणार 2 21 सेंटीमीटर. 21 सेंटीमीटरचा 21 सेंटीमीटर रेडियसचा काय आहे तो बॉल आहे. आर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. बस एवढंच गरजेचं आहे. बाकी सगळं आपल्याला सोडवायचं. इथं आपण लिहिलं सरफेस एरिया ऑफ बॉल इतर फक्त बॉल लिहिलं तरी चालेल. इथं आपण एक लाईन एक्स्ट्रा टाकतो स्पिअरिकल बॉल. टोटल सरफेस एरिया काय येणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. इथं पायची व्हॅल्यू दिलेली नाहीये. मग आपण काय करू की जर समजा पायची व्हॅल्यू
7च्या पटीत 21 म्हटल्यानंतर आपलं काय आलं पाहिजे उत्तर, चांगलं उत्तर येईल. तर इथं उत्तर पॉईंट मध्ये दिले, म्हणजे इथं पायची व्हॅल्यू काय दिली 3.14 घेतलेली आहे, जे तसं नाही करायला पाहिजे होतं, पण असू दे आपण घेऊ. 4 गुणिले 3.14 किंवा पायची व्हॅल्यू काय करू आपण लास्टला टाकू. पाय गुणिले 4 गुणिले r स्क्वेअर. रेडियस किती आपली 21. 21चा वर्ग. 21चा वर्ग 441. 441 गुणिले 4. 4 1 4 1 4 4 1 16. 4 1 16 आणि 17. 17 64 पाय. ओके, ते आपलं काय आलं 4 पाय r स्क्वेअरची व्हॅल्यू असली 4 इंटू पाय. 4 पाय r स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे इथं आली. ह्याला काय करूया मस्त इथं पुढे आपल्याला व्हॅल्यू पुट करायला लागेल. इथं आपण एक घेऊ. आता इथं काय आलं आपलं टोटल सरफेस एरिया आला. इथं दुसरं व्हॉल्यूम ऑफ स्फिअरिकल बॉल. व्हॉल्यूम काय आहे 4/3 गुणिले पाय r क्यूब. काय आहे पाय r क्यूब. जर इथं आपण लक्ष दिलं तर दरम्यानचं थोडं हे केलं तर 4 पाय r स्क्वेअर गुणिले r/3. बरोबर आहे का. पाय r स्क्वेअर काढून घेतला, राहिला काय r राहिला, इथं 3 इकडे घेतला. पाय r स्क्वेअरची व्हॅल्यू इथं दिली मला. तुम्ही काय करणार की चाक्याची व्हॅल्यू 17 64 पाय गुणिले रेडियस किती आपली 21/3. ओके, मग 3 1 3 3 7 21 गुणाकार करू. 7 चोक 28 चला 2 7 चोकून 42 2 44 7 7 49 आणि 53 7 1 7 7 आणि 5 12. काय येणार आहे पाय. येणार आपली पायची व्हॅल्यू. जर समजा पायची व्हॅल्यू 22/7 घेतली तर व्हॅल्यू काय येणार आहे जरा चांगली येणार आहे. जर थोडीशी 3.14 घेतली तर अशी पॉईंट मध्ये येणार. मग आता मी हे गुणाकार करून ठेवलं, तुम्ही गुणाकार केला तर सेमच येणार आहे. इथं लिहू आपण व्हॅल्यू. याची व्हॅल्यू याचा गुणाकार केला 3.14 घेतली तर काय येणार आहे 55 38.11 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि इथं त्याचा गुणाकार काय येतो 38 772.72 सेंटीमीटर याचा गुणाकार आहे. ठीक आहे, आपल्याला टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम मिळालेला आहे. विथ आन्सर काय देणार आपण here we get the total here we get the surface area and volume. Here we get the surface area and volume of the here we get the surface area and the volume of the काय म्हणणार आपण spherical ball. As काय ना पहिलं सरफेस एरिया काय आला आपला 55.96 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय आलं 38 772.72 सेंटीमीटर क्यूब. इथे आपण रिस्पेक्टिव्हली. ओके, अशा प्रकारे लिहिणं अपेक्षित असावं. माझं मी तरी एवढं अपेक्षा करतो तुम्हाला एवढं आलं पाहिजे, कारण की एवढं काय अवघड आहे नाही, सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. लास्ट क्वेश्चन दिला आपल्याला की ऍज शोन इन द figure, a cylindrical glass contains water, a metal sphere of
diameter 2 centimeter is immersed in it. Find the volume of the water. त्याच्यामध्ये काय केलंय की एक ग्लास आहे काचेचा, त्याच्यामध्ये एक छोटासा बॉल टाकलाय 2 mm डायमीटरचा, रेडियस 1 सेंटीमीटर, एक सेंटीमीटर रेडियस असणारा एक मेटॅलिक बॉल टाकलाय आणि तेव्हा पाण्याची पातळी एवढी. आपल्याला काय विचारलं, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. म्हणजे हे कसं करणार आपण, पूर्ण शेपचा सिलेंड्रिकल पूर्णाचा व्हॉल्यूम मायनस तो जो स्पिअर आहे त्याचा व्हॉल्यूम विथ सोल्युशन. as we can see in above diagram, ओके असं लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट डायमेन्शन लिहिलं तरी चालेल. रेडियस ऑफ काय लिहू आपण, सिलेंडर, सिलेंड्रिकल ग्लास इज इक्वल टू काय लिहिणार आपण, आर इज इक्वल टू काय येणार आहे, 14 mm चं काय आहे, 14 सेंटीमीटरचं काय आहे ते अख्खं डायमीटर आहे, रेडियस काय येणार आहे 7 सेंटीमीटर. हे महत्वाचं आहे. ठीक आहे, छोटं बोल केला तरी चालेल त्याला. त्यानंतर हाईट ऑफ सिलेंड्रिकल ग्लास हाईट h इज इक्वल टू, हाईट किती येणार आहे आपली 30 सेंटीमीटर. ओके, हाईट किती आली आपली 30 सेंटीमीटर आली. रेडियस घेतली, हाईट घेतली. आता पुढे काय पाहिजे आपल्याला, जो बॉल आहे, मेटल बॉल आहे त्याची रेडियस, इथं लास्ट रेडियस ऑफ काय देणार आपण, रेडियस ऑफ इज इक्वल टू आर इज इक्वल टू काय येणार आहे, डायमीटर 2 mm चा दिलाय, रेडियस काय येणार आहे आपली 1 येणार आहे, काय येणार आहे 1 सेंटीमीटर. किती येणार आहे 1 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ वॉटर काढायचं. व्हॉल्यूम ऑफ वॉटर कसं करणार, पूर्ण सिलेंडर मध्ये जे पाणी आहे त्या सगळ्याचं आपण काय करणार, व्हॉल्यूम मायनस बॉलचं व्हॉल्यूम. इथं therefore to find इथं असेल स्टार, to find volume of water. ठीक आहे, इथं काय लिहिणार आपण, टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ वॉटर असं करू, व्हॉल्यूम ऑफ वॉटर V इज इक्वल टू काय येणार आपण, व्हॉल्यूम ऑफ ग्लास विथ बॉल मायनस व्हॉल्यूम ऑफ बॉल. ठीक आहे, मेटॅलिक बॉल्स जो आहे त्याची आपण वजाबाकी करायची. वी नो द फॉर्म्युला, इथे आपण वी नो द फॉर्म्युलाज. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सगळ्यांची फॉर्म्युला काय आपल्याला सगळे माहिती आहेत. फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला माहित असले पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ द ग्लास, जो आपला सिलेंड्रिकल ग्लास आहे त्याचं व्हॉल्यूम काय येणार आहे आपलं पाय आर स्क्वेअर आणि इंटू एच हाईट, प्लस जो बॉल आहे त्याचं काय येणार आहे 4/3, काय येणार आहे 4/3, तर प्लस ना मायनस येणार आहे, मायनस 4/3 पाय आर क्यूब एवढं येणार. मी तर पायच्या व्हॅल्यू दिले का, उत्तर पाय मध्ये येते मग पाय कॉमन देऊ. ठीक आहे, आर स्क्वेअर एच मायनस 4r³ भागिले 3. ठीक आहे, पाय कॉमन येते. तर पहिला आर स्क्वेअर काय होणार याचा, याची रेडियस किती 7चा वर्ग 49 असं व्यवस्थितपणे 7चा वर्ग गुणिले हाईट किती आहे 30
वजा 4 गुणिले याची रेडियस किती 1 भागिले 3. ओके, सगळं सेंटीमीटर मध्येच आहे, मग थोडे इझी आहे, रूप बदलावं नाही लागणार. मग 7 गुणिले 30, 1 0 काढून ठेवलं, 3 9 27, 7 हाताला 2, 3 चोक 12, 12 2 1470. इथं आपण लिहिणार पाय, इथं अपूर्णांक करावा लागेल आपल्याला, पाय कंसामध्ये 1400 पाय 1470 वजा 4/3. इथे छेदात काय नाही म्हणजे एक असतं, छेद समान करावं लागेल, छेद समान करून मग त्यांची वजाबाकी, छेद समान करायला लागेल, पाय छेदात 3, छेदाची 3 पट, छेदाची 1 पट, छेदाची जेवढी पट तेवढी अंशाची, कारण 3 0 0, 3 7 21, 2, 3 चोक 12, 12 2 14, 3 3 आणि 4 वजा 4. मग हे सोडून यांची वजाबाकी काय येते 4406 भागिले यांची वजाबाकी किती येते 44 10, 10 तून 4 गेले 6, 4406. त्याला भाग जाईल का नाही जायचं बाबा, पॉइंट मध्ये येईल का 6 4 10 14, अरे 70 आहे ना, 3 7 21, 17 2 14 4 410. मग काय पॉइंट मध्ये 3 1 3 राहिला 1, 3 चोक 12 राहिले 2, 3 7 18 2 राहिले 2 26, 3 8 24 पॉइंट 24 राहिले 2 2 0, 3 7 18 राहिले 2, पुन्हा 3 7 18 आवडते त्यांना 5. म्हणजे एक हे अप्रॉक्सिमेट तशी ना थोडं असं ते जे असतं कर्वी असतं, काय येणार आहे 1468.6 6 असतं, 6 7 5 हे काय येणार आहे सेंटीमीटर क्यूब. आपण व्हॉल्यूम काढतो बी, ठीक आहे, हे आपलं आन्सर आलं. इथं आपण लिहिणार आन्सर एका ओळीमध्ये, इथं आपण लिहिणार हिअर we get the volume of water at 14.675 सेंटीमीटर क्यूब. ओके, जर लिटर मध्ये करायला लावलं तर भागिले 1000 करायचं. हे काय येईल भागिले 1000 0.146867 पाय लिटर असं काहीच येणार. ते करायला लागलं त्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, मग बस आजच्यासाठी बस एवढंच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा. जर तुम्हाला काही अडी अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरी सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.